तर मैत्रिणींनो, कराल ना तुम्ही हा दूध डब्बा तुमच्या घरी नक्कीच तयार? मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे नागपूर स्पेशल दूध डब्बा. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य. तर साहित्यामध्ये आहे, हे बघा, हे आहे कुकीज, हे आहे कडक टोस्ट, आणि हे खारी, आणि इकडे बघा हे आहे गरम केलेलं दूध. त्यामध्ये आपण 1-2 चमचे साखर सोडलेली आहे. हे आहे साधं दूध आणि हे आहे मसाले दूध. तर बघा, हा दूध डब्बा एकदम छोट्या भुकेसाठी आपण तयार करणार आहोत. आणि ही दूध डब्बा कोणीही तयार करू शकते. की सोपी याची रेसिपी आहे आणि कोणीही खाऊ शकते. मुलं खाऊ शकतात, आपण सुद्धा खाऊ शकतो. तर झटपट होणारा हा दूध डब्बा. तर चला आपण तयार करूया. तर हे बघा, दूध डब्बा तयार करण्यासाठी आपण हा ग्लास घेतलेला आहे काचेचा. तुमच्याकडे काचेचा ग्लास नसेल तर तुम्ही स्टीलचा ग्लास घेऊ शकता किंवा दुसरं अन्य भांडं तुम्ही वापरू शकता. तर यामध्ये सर्वात आधी आपल्याला सोडायचे आहे, हे आपण ब्रेड घेतलेली आहे. या ब्रेडचे आपण तुकडे करणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपण खारी सोडणार आहे. आता खारी सोडल्यानंतर आपल्याला यामध्ये सोडायचं आहे दूध. तर सर्वात आधी आपण मसाले दूध यामध्ये सोडूया. आणि हे कुकीज यावर आपल्याला असं ठेवायचं आहे आणि पुन्हा आपल्याला यावर दूध सोडायचं आहे. तर हे बघा, अशा एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये आपण दूध डबा तयार केलेला आहे. तर बघा, आपण मसाले दुधाचा आपण एक डबा तयार केलेला आहे. आता आपण साध्या दुधाचा एक डबा तयार करूया. यामध्ये आधी आपण खारी टाकलेली आहे. त्यानंतर ब्रेड आपण बारीक करून यामध्ये सोडूया. आता हे कुकीज यामध्ये आपण सोडलेलं आहे. आता यामध्ये सोडायचं आहे आपल्याला दूध. तर हे बघा, पहा किती मस्त छान दूध डब्बा तयार झालेला आहे. आणि लगेचच्या लगेच तुम्ही तयार करून मुलांना देऊ शकता आणि तुम्ही सुद्धा खाऊ शकता. तर कुकीजचा वापर तुम्ही याच्यामध्ये जास्तही करू शकता. तर अशा सोप्या साध्या पद्धतीमध्ये आपण तयार केलेला आहे दूध डब्बा. तर हा व्हिडिओ, ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नक्कीच हा दूध डब्बा तुमच्या घरी तयार करा, खाऊन बघा. धन्यवाद.